राज्यात औद्योगिक सुरक्षेचे 3-13 धोकादायक रासायनिकसह 90% कारखाने तपासणी विना। बॉयलर असलेल्या कंपन्या किती? प्रशासकीय यंत्रणाकडे नोंदच नाही। गेल्या 4 वर्षांतील विचार केला असता राज्यातील 10%हूनही कमी कारखान्यांची तपासणी झाली आहे। यामुळे औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर आल्याची परिस्थिती झाली आहे। जागतिक स्तरावर पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते। पिंपरी चिंचवड सह परिसरातील चाकण, तळेगाव, हिंजवडी, उर्से आदी औद्योगिक पट्ट्यात बॉयलर असलेल्या कंपन्या किती? याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका, MIDC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालयाकडे नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे डोंबिवलीसारखी बॉयलर स्फोटाची परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी जबाबदार कोण? मदत कार्य कसे पोहोचणार असा प्रश्न निर्माण होतोय। पिंपरी चिंचवड मधील काही भागात याआधी रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन जीवितहानी झाली आहे। शिवाय काही भागात वेगवेगळ्या कारणांनी आग लागून जीवित व वित्तहानी देखील झाली आहे। शहरात लघु उद्योगांसह बहुराज्य व बहुराष्ट्रीय अशा मोठमोठ्या कंपन्याही आहेत। यात बॉयलर असलेल्या कंपन्या किती? याबाबतचा आढावा डोंबिवलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असता त्याबाबतचे वास्तव समोर आले। महापालिका, अग्निशमन विभाग, MIDC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालयाकडे याबाबतची नोंदच नसल्याचे आढळले। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकडे किती गांभीर्याने पाहते हे स्पष्ट होते। राज्यातील कारखान्यांच्या तपासणीची जबाबदारी औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालयाकडे आहे। मात्र मनुष्यबळाअभावी सर्व कारखान्यांची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे। राज्यात गेल्या वर्षअखेरीस एकूण कारखान्यांची संख्या 38,479 होती। त्यात 411 अतिधोकादायक, 3,982 धोकादायक आणि 28,750 इतर कारखान्यांचा समावेश आहे। धोकादायक आणि रासायनिक आदी कारखान्यांची दरवर्षी तपासणी करणे बंधनकारक आहे। गेल्या वर्षीचा विचार करता तपासणीसाठी बंधनकारक असणारे एकूण 9,729 कारखाने होते। मात्र त्यातील केवळ 4,391 कारखान्यांची तपासणी झाली। तपासणी न झालेले 33,441 म्हणजेच 85 ते 90% कारखाने आहेत। याचबरोबर गेल्या वर्षी 647 कारखाने बंद झाले आहेत। बॉयलर असलेल्या कंपन्यांसंदर्भातील माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असते। आमच्याकडे त्या संदर्भात नोंद नाही। यंत्रसामग्री संदर्भातील नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असते। त्यामुळे त्या संदर्भातील माहिती MIDC कडेच मिळू शकेल, असे MIDC कार्यकारी अभियंता नितीन वानखेडे यांनी सांगितले। कंपन्यांना अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्र MIDC देते। त्यामुळे आपल्याकडे याबाबतची नोंद नसते। केवळ आग लागल्यानंतर सुरक्षा यंत्रणा म्हणून आपण तिथे पोहोचतो। शिवाय MIDCचे एकही अग्निशमन केंद्र शहरात नाही, असे अग्निशमन विभाग उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले। पिंपरी चिंचवड मध्ये किती बॉयलर कंपन्या आहेत याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही। कंपन्यांच्या नोंदीसाठी स्वतंत्र विभाग असतो। फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून बॉयलरचे परीक्षण केले जाते। त्यांच्याकडे याबाबतची माहिती मिळू शकेल, असे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांनी सांगितले।